श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा जावो ही श्री स्वामीचरणी प्रार्थना. मैं गया नहीं मैं जिंदा हूँ. श्री स्वामी समर्थ वचन. श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी चैत्र वैद्य त्रयोदशी 26 जानेवारी शनिवारी 25 तारखेला ह्या दिवशी आलेली आहे. हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे की श्री स्वामी समर्थ हे श्री दत्तात्रय पीठवरील 4थे अवतार आहेत. ते परब्रह्म आहेत. श्री स्वामी समर्थ हे अक्कलकोटमध्ये प्रकट झाले. ते चैत्र शुद्ध द्वितीया इसवी सन 1856 साली. श्री दत्तात्रेयनंतर श्री श्रीपाद वल्लभनंतर श्री नृसिंह सरस्वती हे श्री स्वामी समर्थ आहेत. कर्दळीवनात प्रकट होऊन भारत भ्रमण करून अक्कलकोट येथे प्रथम खंडोबा मंदिरात आले. श्री स्वामी समर्थ म्हणाले की आम्ही नृसिंह भान गोत्र काश्यप व रासमीन असे आहे असे त्यांनी सांगितले आहे. माघ वैद्य 1 इसवी सन 1380 श्री नृसिंह सरस्वती गाणगापुरी निर्गुण पादुका स्थापन करून कर्दळीवनात तपस्येसाठी गुप्त झाले. सुमारे 350 वर्षातून वारुळातून लाकूड तोडल्यामुळे तेजपूर्ण कांती मूर्ती प्रगट झाली. तेच श्री स्वामी समर्थ. त्यांचे अनेक शिष्य आहेत, म्हणजे श्री गजानन महाराज, शेगाव आनंदनाथ महाराज, बाळाप्पा महाराज, साईनाथ, चोळाप्पा, स्वामी सूत, सुंदराबाई, नृसिंह सरस्वती आळंदी, शंकर महाराज पुणे, श्री स्वामी सूत. स्वामी समर्थांनी सर्वांचे कल्याण करीत व काही चमत्कार करून दाखवत भक्ती मार्गावर आणले. श्री स्वामी समर्थ हे परब्रह्म आहेत. इसवी सन 1878 आपला आविष्कार संपवून कर्दळीवनात प्रस्थान केले. भिवू नकोस, मी पाठीशी आहे. निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी पळपाठीशी रे. अतर्क्य अवधूत हे स्मर्तगान, अशक्य ईशक्य करतील स्वामी. हे आशीर्वाद सदैव स्वामी भक्तांना देत असतात. मैं गया नहीं मैं जिंदा हूँ हे अनुभव सर्व भक्तांना येत आहेत. निर्वाण नंतर 5 दिवसांनी प्रगट होऊन स्वामींनी सर्वांना दर्शन दिले आहे. श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ या अवताराची समाप्ती मंगळवारी झाली. निर्वाण पूर्व श्री बाळाप्पा महाराज यांना श्री स्वामी समर्थ कोरलेली अंगठी बोटात घालून माझे शिक्कामोर्तब तुला मी देत आहे असे श्री स्वामीने सांगितले. या द्रवी वाकारू तू पुढे चालवावा हा आशीर्वाद दिला. कंठातील रुद्राक्ष निशाण, छाटी, प्राण पादुका दिल्या व स्वतंत्र मठ स्थापन करण्यास सांगितले. औदुंबर छायेत बस असाही आशीर्वाद दिला. हेच आपले गुरु मंदिर आहे. याच गुरुमंदिरात श्री दत्तपीठावरील 7वे अवतार व पूर्णावताराचा आविष्कार आहेत. श्री परम सद्गुरू गजानन महाराज आहेत. यानंतर गादीवर कोणी नाही. श्री वटवृक्ष मंदिर, समाधी मंदिर, श्री गुरु मंदिर, 3 स्वामी समर्थ मंदिर आहेत. श्री स्वामी समर्थ नेहमी भजन म्हणत, शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. श्री स्वामी समर्थ यांनी गुरुचे महत्त्व सांगितले आहे. ध्यान मूल गुरुमूर्ती, पूजा मूल गुरुपदम, मंत्र मूल गुरुवाक्य, मोक्ष मूल गुरुपदम. जो सरळ मनाने सेवा करतो त्यात स्वामी प्रसन्न होतात असा कित्येकांचा अनुभव आहे. अशा ह्या अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायका श्री स्वामी समर्थ चरणी माझा दंडवत प्रणाम. स्वामींना ओळखणं एवढं सोपं नाही. ते पशुपती
पृथ्वीपती, यशपती, देवाधिपती आहेत. त्यांच्यापुढे कोणाचीच सत्ता चालत नाही. त्यामुळे एक लक्षात घ्या की आपण एवढ्या मोठ्या शक्तीचे उपासक आहोत, हे आपले अहोभाग्य. त्यामुळे सेवा करत राहा, स्वामींचे नामस्मरण करत जा, कल्याण करून घ्या स्वतःचे. याकरिता नित्य नामस्मरण, तेने उपजे परमपुण्य, जे भोगमोक्ष नवेक्षिण ब्रह्म परिपूर्ण प्रमाण. जे रोज नामस्मरण करीत असतात ना, त्या व्यक्तीचे अनेक जन्माचे पाप कर्म नष्ट होते आणि त्याला नवीन दैवी शक्तीची अनुभूती होऊन ब्रह्मप्राप्ती होते. श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थाय नमः.